गुड मॉर्निंग ऑल. 4 दिवसापूर्वी खाल्लेली रसमलाई मला इतकी महागात पडेल वाटलं नव्हतं. ताप, सर्दी, खोकला, डोकं, पण शेंगदाणे खायचे काही मी सोडले नाही. आता तुमच्यासोबत मी एक छान कोकणी स्टाईल रेसिपी शेअर करते. ती म्हणजे फणसाची भाजी. या तर आहे ना, कढीपत्ता घेतलेला आहे, तेल घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे आणि शिजवून घेतलेला, उकडून मस्तपैकी ठेचून घेतलेला फणस घेतलेला. त्याच्यामध्ये हळद, मसाला मिक्स. अरे यार, पण त्याच्यामध्ये लसूणच टाकायची राहून गेली. बट नो टेन्शन, आपण त्याला फोडणी देऊन वरून घालू शकतो ना. मस्त आयडिया की नाही. मग आहे ना, डवळी घेतली, त्याच्यामध्ये लसूण घेतलं, तेल घेतलं आणि मिक्स करून त्याच्यावर आपण ठेवून देऊया झाकण आणि इट्स रेडी. की सुंदर होते ना, सांगू शकत नाही. आणि हळूहळू काजूची भाजी वगैरे सगळं सुरू होणारच आहे. बट ही तर सुंदरच झाली होती. Oh my god. न्यू कबर्ड टूल देणं मी कसं विसरू शकते यार. Let's go. बऱ्यापैकी स्वस्त आणि सुंदर कपाट आता मी तुम्हाला दाखवते. आता हे आहे आमचं ब्राऊन कलरचं कपाट. आता फर्स्ट रॅक मध्ये ना कधीतरी घालण्याचे कपडे ठेवले, त्याच्यानंतर सेकंड रॅक मध्ये माझे डेली वेअरचे टी शर्ट्स वगैरे ठेवलेले आहेत. थर्ड रॅक मध्ये माझा नवीन घेतलेला स्कर्ट आणि नवीन कपडे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आहे ना उपासनेचा सेट वगैरे, ड्रॉवर मध्ये भाऊचं आहे जे काय आहे ते. आता हा माझा पूर्ण ज्वेलरी बॉक्स आहे पूर्ण. आणि काय एअरबड्स आहेत, परत परफ्यूम आहे, 2 पर्स आहेत, मनी पर्स आहेत, रब्बर्स आहेत, नेलपेंट आहे. माझ्याकडे असं काही मेकअपचं फारसं सामान नाहीये बरं का. जो खालचा कप्पा आहे तो अतिशय महत्वाचा. त्याच्यामध्ये फाईल्स आहेत, परत हेअर ड्रायर आहे आणि परत बटाटे कांदे यासाठी लागणारे पिशव्या आहेत. इकडे उभं राहून फोटोशूट सुद्धा होऊ शकतं. अशी आहे आमची संपूर्ण टूर.